मागील भागामध्ये आपण बघितलं आणि मी आता लंडनला जॉब. तू कशासाठी चालला असशील तिकडे आयडिया आहे मला, त्यामुळे मला फसवण्याचा प्रयत्न करूच नकोस तू. मी काही बोलण्याच्या आत तुझ्याकडून फोन आला पाहिजे काकांना, रुद्रांश डायरेक्ट धमकी देत म्हणाला. कशाबद्दल? श्रीयोग. सायलीबद्दल. पुढे. फोन करून काय बोलायचं? रुद्रांश. हो माहिती आहे. मी परत सायलीकडे बघणार पण नाही. आणि मी खरंच ड्रग्ज सोडलेत, शपथ. श्रीयोग गळ्याला हात लावत म्हणाला. तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. तू फक्त मी सांगितलेलं काम कर. बाय अँड टेक केअर. रुद्रांश त्याच्या खांद्यावर पुन्हा थोपटत म्हणाला. तो हसतच सायलीकडे गेला. काय म्हणालास तू? बाईकवर मागे बसलेल्या सायलीने विचारलं. रुद्रांशने तिला त्यांच्यातलं बोलणं सांगितलं. तुला खरंच रुद्रांश दादांनी सांगितलं होतं तो ड्रग्ज घेत होता ते? सायली. नाही ग, त्याचे डोळे बघ, त्यावरून लगेच कळलं मला. रुद्रांश. विश्वास बसत नाही. सायली. कशावर? रुद्रांश. तू एवढा हुशार असशील याच्यावर. सायली हसत म्हणाली. तू जास्त बोलू नकोस आणि मी सांगितलेलं काम लक्षात ठेव, तो तिला ओरडत म्हणाला. ती हसून म्हणाली, तू काळजी करू नकोस रे, मी आहे ना. दोघेही घरी आले. सायली मागच्या दरवाजातून आत घुसली आणि डायरेक्ट किचनमध्ये गेली. अंजूने आमरस केलेला होता. भाजी शिजायला टाकून ती आता पोळ्या करण्यासाठीच बसणार होती. चल पटपट उरकून घेऊ. सायली धुतलेले हातपाय पुसत म्हणाली. तू कशाला आलीस? कुणी बघितलं तर? अंजूने थोडंसं घाबरून विचारलं. कोणी नाही येत, मला सौरभ दादांनी पाठवलं. बिचाराला तुझी हालत बघवली नाही ना. सायली तिला चिडवत म्हणाली. अंजू लाजून हसली, पण लगेच ती टेन्शनमध्ये येत म्हणाली. अगं पण कुणी आलं तर? त्यापेक्षा तू राहू देत, मी करते. कोणी येत नाही, तो करेल हँडल बाहेर. मी पटपट लाटते पोळ्या, तू भाजून घे. सायली लाटणं पोळपाट घेत म्हणाली. ओके अंजू. त्या दोघीही मग पोळ्या करू लागल्या. रुद्रांश येऊन बसला नाही तेच आजींनी विचारलं. सायली? आहे, रूममध्ये गेली आहे. रुद्रांश. बर. कमला, जरा पाणी आणतेस का? आजी. मी जातो. रुद्रांश त्यांच्या आधीच उठत म्हणाला. सगळेजण खाली बघून हसू लागले. तुझ्या वडिलांचा आदर्श घेतलास वाटतं. त्यालाही दम निघत नव्हता. आजी हसू दाबत म्हणाल्या. आई. दिनेशराव त्यांच्याकडे बघत म्हणाले. अहिल्याबाई खाली बघूनच लाजून हसत होत्या. तू बस, मी जाते. पूर्वी उठत म्हणाली. रुद्रांश लगेच खाली बसला. पूर्वीने आत येऊन बघितलं तशी सायलीला म्हणाली. तू तर रूम. अगं हळू बोल माझी आई. सायली तिला हळूच ओरडत म्हणाली. पूर्वी आता हसून म्हणाली. चालू दे, पण बाहेरचं उरकत आले बरं. अपर्णा आणि संजय पण येतील आता. हो झालंच आहे, थोडंसं मॅनेज कर. सायली समोरचं उरकत म्हणाली. पूर्वी अंजूकडे बघून हसतच बाहेर गेली. ती बसल्या बसल्या रुद्रांशला इशारा करत म्हणाली. सांगू का आजीला? त्याने घबरून हात जोडत तिला गप्प बसायला सांगितलं. तू जा आता, शेवटच्या लाटते मी. अंजू सायलीला म्हणाली. खरंच करशील ना? सायली. हो, इथे बस, आजी अंजूला म्हणाल्या. अंजू तिथल्या कॉटवर त्यांच्याजवळ थोडंसं अंतर ठेवून बसली. दडपण आलं होतं तिला. तिने रुद्रांशकडे बघितलं. त्याने नजरेनेच धीर दिला तिला. आजीने कमलाबाईंकडे हेतुपूर्वक बघितलं. त्यांनी लगेच आत जाऊन ताटामध्ये तांदूळ आणि कुंकवाचा करंडा आणला. तुला पण आता पुढे ये म्हणावं लागेल का? त्या अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या. त्या लगेच डोक्यावर पदर घेत पुढे आल्या. आजींनी कॅरीबॅगमध्ये आणलेली साडी अहिल्याबाईंनी अंजूला दिली आणि तिला हळदी कुंकू लावत तिची ओटी भरली. साडी जुनी आहे. मी जेव्हा पहिल्यांदा स्वयंपाक केला होता तेव्हा सासूबाईंनी दिली होती मला. एकदाच घातली होती, चालेल ना? आजींनी अंजूला विचारलं. ती हसून मान हलवत हो म्हणाली. अहिल्याबाई व कमलाबाईंनी एकमेकींकडे बघितलं. तुम्हाला का दिली नाही प्रश्न पडला असेल ना? आजींनी त्यांच्याकडे बघत विचारलं. त्यांनी लगेच माना हलवल्या. आजी अंजूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाल्या. जे यांना जमलं नाही ते तू केलं. आजचा स्वयंपाक अगदी माझ्या सासूबाईंसारखाच केला होतास तू. पोळ्या सायलीला लाटल्या होत्या ना? रुद्रांश व अंजूने घाबरून त्यांच्याकडे बघितलं. घाबरू नकोस, माझ्या नातीच्या हातचा स्वयंपाक ओळखते मी. त्या जरी तिने लाटल्या तरी त्यातल्या पुरणाची चव सासूबाईंसारखीच होती. आणि आमरस तर विचारू नकोस,
मन तृप्त झालं. तू आता खऱ्या रूपाने माझी नातसून झालीस. फक्त आयुष्यभर साथ दे माझ्या सौरभची. अंजूचा चेहरा लख्ख उजळला आता. ती लगेच त्यांच्या पाया पडली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. रुद्रांशला तर आता अंजूला मिठी मारावीशी वाटत होती, पण कंट्रोल करून तो तिच्याकडे कौतुकाने बघत उभा राहिला. बायको कशीही असू देत, पण सून मात्र योग्य निवडलीस तू दिनू. आजींनी आताही चान्स सोडला नाही. झालं. मी विचारच करत होती की तुम्ही मला अजून कशा काही म्हणला नाहीत. अहिल्याबाई त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. तसे सगळेजण हसायला लागले. आणि ती त्यांची नाही तर माझी चॉईस आहे. त्या पुन्हा हाताची घडी घालत ताठ मानेने म्हणाल्या. चला, काहीतरी चांगलं घडलं म्हणजे हातातून. असं बोलून आता आजींनाच कंट्रोल झालं नाही आणि त्या पण हसू लागल्या. दुसऱ्या दिवशी रुद्रांशला अर्जंट काम असल्यामुळे सकाळीच जावं लागलं. बाकीचे लोक एक दिवस राहून मुंबईला जाण्यासाठी निघाले. तानीला उलटी आली म्हणून एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली. अंजू खाली उतरून सहज मागे पाहिलं. तिला त्यांच्या गाडीपासून काही अंतरावर उभी असलेली एक गाडी दिसली. तिने त्यातल्या माणसांना ओळखलं. ते रुद्रांशसोबतचे पोलीस होते. त्यातलाच एक मुकेश होता. त्याने तोंडावर बोट ठेवलं. तसा अंजूला डाऊट आला. गाडीसोबत तिचं विचारचक्र पण सुरू झालं. रुद्रांश अचानक मुंबईला गेले. हे पोलीस आमच्या मागे, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या लोकांना रुद्रांशबद्दल काही कळलं तर नाही ना? लास्ट टाईम मला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस पण? यांच्या जीवाला पण धोका असेल तर? पिल्लूला पण उचललं तर? नाही. बापरे, काय करू मी? यांना असं अंधारात ठेवणं उपयोगाचं नाही. अंजू आता खूप घाबरली. नेमके ते जंगलाच्या भागामध्ये आलेले होते. ती सारखी मागे बघत होती. काय बघतेस सारखी? पूर्वीने तिला विचारलं. ती कसं तरी हसून म्हणाली, नाही, असंच. अचानक ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. अरे, ब्रेक का मारलास? दिनेशरावांनी सावरत विचारलं. या तिघी पण आपटता राहिल्या. ते पुढे बघा, ड्रायव्हर म्हणाला. दिनेशरावांनी बघितलं तर पुढे खिळे असलेला बेल्ट रस्त्यावर आडवा टाकला होता. ड्रायव्हर खाली उतरून तिकडे गेला. ओ गॉड, म्हणजे हे त्या लोकांचंच काम आहे. ते लोक इथे येण्याआधीच मी बाहेर जायला पाहिजे, असा विचार करून अंजूने मागे बघितलं. पोलिसांचं सगळं लक्ष आजूबाजूला होतं. ती पूर्वीकडे बघत म्हणाली, मला वॉशरूमला जायचं आहे. मी पण? पूर्वी. नाही, मी आलेच पटकन. असं बोलून अंजू पूर्वी काही बोलण्याच्या आत दरवाजा उघडून पळतच जंगलात घुसली. ही अशी विचित्र का वागली? पूर्वी स्वतःशीच म्हणाली. अहिल्याबाईंना पण काही कळलं नाही. तितक्यात मागच्या गाडीतले पोलीस यांच्या गाडीभोवती उभे राहिले. त्यांच्या हातातल्या गन्स बघून सगळेजण घाबरले. घाबरू नका, पोलीस आहोत आम्ही. तुम्हाला धोका आहे इथे, एक म्हणाला. तसे हे तिघेही गडबडून एकमेकांकडे बघू लागले. त्या कुठे गेल्या? मुकेशने अंजूच्या सीटकडे बघत विचारलं. वॉशरूम, पूर्वी बाहेर बोट करत म्हणाली. ओ नो, तुम्ही थांबा इथेच, मी आलो त्यांना घेऊन. मुकेश टेन्शनमध्ये बोलून जंगलात घुसला. तानी आता रडायला लागली. पूर्वी तिची समजूत काढू लागली. अहिल्याबाईंनी घाबरून दिनेशरावांच्या खांद्यावर हात ठेवला. घाबरू नकोस, हे पोलीस आहेत ना? ते त्यांना धीर देत म्हणाले खरे, पण त्यांच्या मनात मात्र प्रश्नांचा भडीमार सुरू झाला होता. हे सगळं का घडतंय याचं कोडं त्यांना उलगडेना. सगळे पोलीस सावधपणे उभे होते. अहिल्याबाईंनी रुद्रांशला कॉल केला, पण तो रिसीव्ह करत नव्हता. हा सौरभ पण फोन उचलेना. त्या पूर्वीकडे बघत म्हणाल्या. पूर्वी पण ट्राय करू लागली, पण काहीच उपयोग झाला नाही. थोडा वेळ गेला. मुकेश धावतच गाडीजवळ आला आणि पोलिसांकडे बघत नकारात्मक मान हलवली. आता? एका पोलिसाने विचारलं. तसा मुकेश म्हणाला, राहुल, तू यांच्यासोबत जा, आम्ही येतो मागून. अंजू कुठे आहे? अहिल्याबाईंनी त्याला विचारलं. तो त्यांना धीर देत म्हणाला, त्यांना येतो आम्ही घेऊन, तुम्ही जा पुढे. पण असं कसं? पूर्वीचं बोलणं पूर्ण होण्याआधीच गाडी स्टार्ट होऊन निघाली. दिनेशरावांनी राहुलला विचारलं, काय झाले? अंजूला काही? तुम्ही काळजी करू नका सर, सगळं कळेल नंतर. सध्या आपल्याला लवकर घरी पोचलं पाहिजे. राहुल गाडीची स्पीड वाढवत म्हणाला. या दोघींना तर काय बोलावं ते सुधरत नव्हतं. जे घडलं त्यामुळे दोघीही थोड्याशा हादरल्या होत्या. आणि दिनेशराव, ते तर त्यांच्या विचारचक्रामध्येच गुंतलेले होते. इकडे अंजू जंगलामध्ये आली नाही
तेच तिच्यासमोर 2 धिप्पाड माणसे आली. अंजू ओरडण्याचं नाटक करण्यासाठी तोंड उघडणार तेच तो धमकी देत म्हणाला, ओरडू नकोस, नाहीतर तिकडे एकही जिवंत राहणार नाही. तोंड बंद ठेवून चल आमच्यासोबत. अंजू खरं तर खूप घाबरलेली होती. मला माफ करा रुद्रांश, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मी हे सगळं आपल्या घरच्यांसाठी करत आहे. आय होप तुम्ही समजून घ्याल. देवा प्लीज साथ दे. असा विचार करून तिने वर बघितलं. ती मग धडधडत्या छातीनेच त्यांच्यासोबत गेली. त्यांनी तिच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधली. नंतर तिला एका गाडीमध्ये बसवून घेऊन गेले. 1 तासाभरानंतर गाडी एका ठिकाणी थांबली. ती माणसे अंजूला पकडून चालू लागले. नंतर तिला कुठेतरी बसवण्यात आलं. तिला आता धडकी भरून आली होती. तिच्यासमोर काय वाढून ठेवलं असेल याची भीती वाटू लागली. तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढली गेली. वेलकम मंजू, कुणीतरी कडक आवाजात बोललं. अंजूने त्या दिशेला बघितलं तर अंधारात कुणीतरी टेबलवर पाय ठेवून बसलेलं होतं. मला इथे का आणले? तिने घाबरल्याचं नाटक करत विचारलं. आय थिंक तुला माहीत आहे ते. त्याशिवाय तू इथे येण्यासाठी लगेच तयार झाली नसतीस, हो ना? तो माणूस म्हणाला. तशी ती चमकली. तुम्ही काय बोलत आहात ते मला समजत नाही आहे, ती तिची चलबिचल लपवत म्हणाली. ऐकलं का मंडळी? मॅडमला कळत नाही आहे माझं बोलणं, तो माणूस म्हणाला. तशी तिथली माणसे मोठ्याने हसायला लागली. काळजी करू नको, तुझ्या केसालाही आम्ही धक्का लावणार नाही. आम्हाला हवी असलेली माहिती मिळाली आहे आधीच, तो हसणं थांबवत म्हणाला. म्हणजे कोणती माहिती? तिने थोडंसं दबकतच विचारलं. तिकडे पहा, तो माणूस म्हणाला. अंजूने बाजूला बघितलं तसं तिने घाबरून तोंडावर हात ठेवला. तिथे चेअरवर रुद्रांसोबतचा एक पोलीस ऑफिसर बांधलेल्या अवस्थेत होता. त्याची दयनीय अवस्था बघून त्याला किती मारहाण केली आहे ते दिसून येत होतं. घाबरू नका, जिवंत आहे तो, खरं म्हणाला म्हणून, तो माणूस जरबी आवाजात म्हणाला. अंजूला समजून गेलं की रुद्रांशबद्दल या लोकांना कळलं आहे. ती त्या माणसाकडे रागाने बघत म्हणाली, धमकी देत आहे का मला? नाही हो, रुद्रांश मोहितेच्या होणाऱ्या बायकोला धमकी? आमची एवढी हिंमत नाही हो, तो घाबरलेला आवाज काढत म्हणाला. हिंमत तर केलीच आहे तुम्ही मला इथे आणण्याची, पण खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. खूप पस्तावणार आहात तुम्ही यासाठी, ती त्याच्यावर नजर रोखून ठामपणे म्हणाली. सुधारणार, ही चूक पण सुधारणार हा. तुला जसं आणलंय तसंच घरीच पोहोचवणार, कारण तुझ्यासोबत आमचं काही वैर नाही. फक्त त्याआधी तुझं होणारं कुंकू पुसलं जाणार, तो माणूस कुस्तीतपणे म्हणाला आणि मोठ्याने हसायला लागला. तिथली सगळी माणसेही हसायला लागली. अंजू पण मोठ्याने हसायला लागली आणि हसता हसता म्हणाली, चांगला गैरसमज ठेवून आहात. माझं कुंकू पुसेल की तुमच्या बायकोचं ते तर येणारी वेळच ठरवेल. माझ्या बायकोने माझ्या नावाचं कुंकू तर आधीच पुसले, ते पण त्या रुद्रांशमुळे. माझा हसता खेळता संसार मोडला. माझी मुलगी माझ्यापासून दूर झाली, ते त्या मोहितेमुळे आणि त्याच्या बापामुळे. बाप वाचला, तो पण वाचला, पण यावेळेस नाही. यावेळेस मीच जिंकणार आणि तो हरणार, तो माणूस आवेशाने म्हणाला आणि पुन्हा मोठ्याने हसू लागला. असं कधीच होणार नाही. हसायचे तेवढं हसून घ्या, कारण पुढे जाऊन खूप रडायचे तुम्हाला, अंजू त्याच्याकडे चिडून बघत म्हणाली. ती उठणार तेच त्या 2 माणसांनी तिला पकडून खाली बसवलं. बांधून टाका तिला, पुढे जाऊन त्रास नको, तो माणूस उठत म्हणाला. तो अंधारातून बाहेर आला तशी अंजू शॉक लागल्यासारखी त्याला बघत राहिली. शॉक लागला का मला बघून? त्याने हसत विचारलं. अंजूला आता धक्क्याने काय बोलावं ते सुचेना. ती कशी बशी म्हणाली, तुम्ही? हे कसं शक्य आहे? तुम्ही तर मी मेलो असंच म्हणाली असेल ना माझी प्रिय बायको पूर्वी? पण मी आहे, मी जिवंत आहे, तो दात ओठ खात म्हणाला. मग तुम्ही घरी का आला नाहीत? तानीला तिच्या बाबांपासून का दूर ठेवताय तुम्ही? तिने कपाळावर आठी पाडत विचारलं. मी दूर ठेवते? मला तर एक सुखी संसार हवा होता, पण त्या रुद्रांशने वाट लावली माझ्या संसाराची, तो चवताळून म्हणाला. रुद्रांशने? अंजूने लगेच विचारलं. हो, त्याला माझं सक्सेस पाहवलं नाही. मला चुकीच्या केसमध्ये फसवून जेलमध्ये पाठवणार होता तो हाताच्या मुठी आवळत म्हणाला. शक्यच नाही. नक्कीच तुम्ही काहीतरी वाईट केलं असणार, अंजू मोठ्या विश्वासाने म्हणाली.
कारण रुद्रांश काही चुकीचं करू शकत नव्हता. वाईट? तो माणूस कुस्तीत हसला आणि समोर बसत गंभीरपणे म्हणाला, देशावर प्रेम करणं, देशासाठी काही करणं जर वाईट असेल तर होतो मी वाईट. त्याचं जसं देशावर प्रेम आहे तसंच माझंही होतं. तो IPS होऊन देशाची सेवा करतोय, पण काय साध्य झालं त्यामधून? आजपर्यंत कितीतरी अतिरेकी हमले झाले, कितीतरी माणसांनी पोलिसांनी जीव गमावला. त्यावेळेस काय केलं यांनी? त्यांनी शत्रूला कायमचं हरवलं. नाही, जे त्यांना जमलं नाही ते मी करणार होतो. आपला शत्रू जागीच गेला असता. मी एकच चूक केली की मी पूर्वीला सगळं सांगितलं आणि त्या बावळटाने रुद्रांशला. अंजूला काय बोलावं सुचलं नाही. त्याच्या बोलण्यावरून तरी त्याचं देशावर प्रेम होतं हे स्पष्ट होत होतं. असं काय करणार होता तुम्ही? तिने थोडंसं थांबून विचारलं. निष्पाप लोकांचा जीव घेणार होते हे, कुणीतरी मागून बोललं. अंजूने मागे वळून बघितलं तर तिथे रुद्रांश उभा होता. त्याचे दोन्ही हात मागे बांधलेले होते आणि त्याच्यासोबत 2 माणसे त्याच्यावर बंदुका रोखून होते. अंजूला परत धडकी भरली. तिने भरल्या डोळ्यांनी रुद्रांशकडे बघितलं. कशाला आला होता तो? त्याला काही झालेलं बघू शकत नव्हती ती. रुद्रांशने डोळ्यांनीच तिला धीर देत शांत राहायला सांगितलं. त्याचं लक्ष चेअरवर बसलेल्या पोलिसाकडे गेलं. त्याने आता चिडून त्या माणसाकडे बघितलं. तो लगेच सिरियस होत म्हणाला, आलास? एकटाच आला? तुमच्या माणसांनाच विचारा की. रुद्रांश त्याला मध्येच तोडत म्हणाला. ती माणसे मान हलवत हो म्हणाली. रुद्रांश आता खेदाने हसत म्हणाला, तुमच्यासारखा नाही आहे मी गिरीश. गद्दार नाही आहे मी. गिरीश मोठ्याने ओरडला. रुद्रांशही ओरडला. गद्दार नाही मग काय आहात? स्वतःच्या माणसांना पण सोडलं नाहीत तुम्ही. कोण माणसं? कुणाची माणसं? माझी माणसे असता तर मला जेलमध्ये पाठवण्याचे षडयंत्र रचलं नसतं. तो टेबलवर हात आपटत गरजला. ते फक्त तुमच्या चुकीच्या मनसुंब्यांना थांबवण्यासाठी होतं. रुद्रांश त्याच्यावर नजर रोखत म्हणाला. गिरीश पुढे येत चिडून म्हणाला, चुकीचे मनसुबे? असं काय करणार होतो मी? एक महत्त्वपूर्ण बायोलॉजिकल वेपन बनवलं होतं मी. एकदा का पाकिस्तानात सोडलं की शत्रूचा विनाश. शत्रू? कोणते शत्रू? निष्पाप लोक कधीपासून शत्रू झाले आपले? मुठभर लोकांमुळे पूर्ण देश शत्रू होत नाही. तिथे देखील आपल्यासारखी सामान्य माणसे राहतात, जे देशामध्ये शांती नांदावी म्हणून रोज प्रार्थना करतात. हे मी तेव्हा पण समजावून सांगितलं होतं आणि आजही मी तेच बोलेन. आणि एवढी भाषा करत आहात देशप्रेमाची, मग आज तुमचं देशप्रेम कुठं गेलं? रुद्रांशने भरभर बोलून रागामध्ये विचारलं. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला होता. अंजू कौतुकाने बघत होती त्याच्याकडे. किती शुद्ध विचार होते त्याचे. स्वतःच्या देशावर प्रेम होतं म्हणून तो दुसऱ्याच्या देशाचा द्वेष करत नव्हता. गिरीश आता रुद्रांशकडे हात करत ओरडला. तुझ्यामुळे, तुझ्या याच हट्टामुळे असं घडले. तू मला त्यावेळेस पळून जायला भाग पाडलं. प्रत्येक दिवस मी लपून छपून कसा जगलोय ना ते मला माहीत. रोज रात्री तुम्हाला कशी अद्दल घडवता येईल याचाच विचार करत होतो मी. पण आता बास. एकदाचं संपवून टाकायचं हे सगळं मला. तुझ्यामुळे आज कितीतरी माणसांचा जीव जाईल आणि तुझासुद्धा. शेवटचं वाक्य तो जोर देतच म्हणाला. अंजूने घाबरून रुद्रांशकडे पाहिलं. पुढे काय होईल याचं टेन्शन आलं तिला. जीव कुणाचा जाईल हे कळेलच थोड्या वेळात. बरं मला असंच उभा ठेवणार आहात का? पाय दुखायला लागलेत माझे. रुद्रांश नॉर्मल होत म्हणाला. अंजूने आश्चर्याने पाहिलं त्याच्याकडे. गिरीश मोठ्याने हसून म्हणाला, बसण्याचा लोड कशाला घेतोस? कायमचं झोपून जाशील अशी व्यवस्था केली आहे मी. त्याने त्याच्या माणसांना इशारा केला. त्या माणसांनी त्याच्या पायावर लाथांनी मारलं. तसा रुद्रांश गुडघ्यांवर बसला गेला. रुद्रांश? अंजू ओरडली. तिला त्याला तसं बघवेना. डोंट वरी, हे मला काहीही करू शकणार नाहीत. रुद्रांश तिच्याकडे बघत धीर देत म्हणाला. त्याने हसून गिरीशकडे बघितलं. काय चाललंय यांच्या मनात? आय होप यांनी आधीच काहीतरी प्लॅनिंग केलेलं असावं. देवा यांचं रक्षण कर प्लीज, अंजू मनातच म्हणाली. तरीही तिची भीती कमी होईना. रुद्रांशचे हात मागे बांधले गेले. त्याच्या पोटावरही एक डिव्हाइस बांधलं गेलं. काय आहे हे? अंजूने घाबरून विचारलं. व्हायरस आहे. एक झटका आणि हुश, 1 मिनिटाच्या आत खल्लास. गिरीश हातवारे करून हसत म्हणाला. अंजू आता थरथरू लागली. ती रडतच म्हणाली, नाही प्लीज असं काही करू नका तुम्ही. अंजू शांत बस बोललो मी. रुद्रांश तिच्याकडे बघत म्हणाला. ती हवालदिल होत म्हणाली, अहो कसं शांत बसू? तुम्हाला काही होणार नाही मला, ना त्या लोकांना. रुद्रांश गिरीशकडे बघत म्हणाला.
रुद्रांशाचा तो निडरपणा आणि त्याच्या नजरेतला तो ठामपणा बघून गिरीशला डाऊट आला. तरीही तो हसत म्हणाला, काही होणार नाही, तू तुझ्या डोळ्यानेच बघशील सगळं. त्याने समोरची स्क्रीन ऑन केली. मुंबईतले बस स्टँड, रेल्वे स्टेशन, विमानतळ वगैरे अशी वेगवेगळी ठिकाणी दिसत होती. त्यात प्रत्येक ठिकाणी लोकांची चांगलीच वर्दळ दिसत होती. इट्स शो टाईम नाऊ, आर यू रेडी? कुठून सुरुवात करू? इथून करायची? गिरीश एका ठिकाणी बोट ठेवून हसत म्हणाला. त्याने रिमोट हातात घेऊन बटन दाबलं. तसा एका ठिकाणी छोटासा ब्लास्ट झाला. नो, अंजूने ओरडून डोळे बंद केले. गिरीश मोठ्याने हसत म्हणाला, बस आता 1 मिनिट आणि खेळ सुरू. अंजूने धडधडत्या छातीने डोळे उघडले. तिने पाहिलं तर तिथली माणसे घाबरून इकडे तिकडे पळत होती. जखमी झालेलं तर कोणीच दिसत नव्हतं. तिला कळलं की तो ब्लास्ट फक्त व्हायरस स्प्रेड करण्यासाठी केलेला होता. तिने भीतीने रुद्रांशकडे बघितलं, पण त्याच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती. ती गोंधळली आता. 1 मिनिट होऊन गेला. तिथले लोक आता शांत झालेले होते. हे कसं शक्य आहे? आतापर्यंत अर्ध्याच्या वर माणसे मारायला पाहिजे होती. गिरीश टेबलवर हात आपटत ओरडला. त्याने रुद्रांशकडे पाहिलं. तो गालामध्ये तिरकसं हसत होता. गिरीशने आता एक एक करत सगळेच बटन्स दाबले. पण प्रत्येक ठिकाणी तेच होत होतं. कुणालाच काहीच झालं नाही. रुद्रांश मान हलवत असतो आणि म्हणाला, मी सांगितलं होतं ना, काहीही होणार नाही त्या लोकांना. त्यांना काही होण्यासाठी तिथे व्हायरस तर पाहिजे ना. गिरीशने रुद्रांशकडे चिडून बघितलं, पण मध्येच तो हसायला लागला. काय झालं? धक्का सहन झाला नाही वाटतं. विचारणार नाहीत का असं कसं झालं ते? गिरीश शांतपणे म्हणाला. विचारण्यासारखं काय आहे त्यात? आमच्यापैकी गद्दारी केली असेल कुणीतरी, माहिती दिली असेल तुला, आणि सगळे सॅम्पल बदलले असशील तू. तुला ओळखत नाही का मी? पण तुझ्या अंगावर तर हे पण चेक करायला पाहिजे होते एकदा, रुद्रांश मध्येच म्हणाला. गिरीश चपापला आता. तो तडक रुद्रांशजवळ आला. त्याने डिव्हाइस उघडून बघितलं तर त्यामध्ये पण नकली सॅम्पल होतं. त्याने चिडून आजूबाजूच्या लोकांकडे बघत विचारलं, सुरेश आला होता का इथे? हो हो बॉस, तुमच्या बॅगमधून सॅम्पल आणायला तुम्हीच पाठवलं होतं ना? एक माणूस चाचरत म्हणाला. गप्प बस मूर्ख माणसा, मला कॉल नाही करता आला का तुम्हाला? गिरीश जोरात खवळला. त्याने चिडून रुद्रांशकडे बघितलं. रुद्रांश आता थंडपणे म्हणाला, त्याने हे का केलं हे ऐकायचं का? ज्या सलोनीचा वापर तुम्ही माझ्या विरोधात करणार होतात ना, मी तिचाच वापर तुमच्या विरोधात केला. सुरेशसाठी तुमच्या बदल्यापेक्षा त्याच्या बहिणीचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, हे माहीतच असेल तुम्हाला. अंजू आता भारावून बघत होती रुद्रांशकडे. ती कशी विसरली की तो IPS रुद्रांश मोहिते होता. वाघापेक्षा चपळ, लोंबडीपेक्षा चालाक. अजून ही वेळ गेलेली नाही. तुमचं पूर्वीचं आयुष्य पुन्हा तुम्हाला भेटू शकतं, पण तुम्हाला त्यासाठी स्वतःला आमच्या हवाली करावं लागेल. रुद्रांश त्याच्या फॉर्ममध्ये येत गिरीशला म्हणाला. तो चिडून म्हणाला, कदापिही नाही, मी त्यांच्या हाती कधीच लागणार नाही. मला वाटलं नव्हतं मी हे करेन, पण तुम्हाला भाग पाडलेस हे करण्यासाठी. तुला अद्दल घडवण्याचा हा शेवटचा चान्स आहे. गिरीशने त्याची गन काढली आणि अंजूवर निशाणा साधला. असा विचारसुद्धा करू नका, नाहीतर तुम्ही विचारही करू शकत नाही की मी काय करू शकतो ते. रुद्रांश त्याला जरब देत म्हणाला. नजरेलाही धार आली होती. असं? स्वतः मरणाच्या दारात उभा आहेस तरीही एवढा रुबाब? कुठून आणतोस रे एवढी हिंमत? असो, तरी ऐकायचंय मला, काय करू शकतोस तू? गिरीशने त्याला विचारलं. मी काहीच नाही करणार. जे काही करायचे ते माझी माणसे करतील. माझ्या नंबरवर व्हिडिओ कॉल करा म्हणजे कळेल, रुद्रांश थंडपणे म्हणाला. त्याचा तो थंडपणा गिरीशला थोडंसं घाबरून गेला. कारण रुद्रांश एवढा शांत तेव्हाच असायचा जेव्हा बाजी त्याच्या हातात असायची. तो तरीही धीराने म्हणाला, मी का कॉल? तानीवर जीव आहे ना तुमचा? रुद्रांशने विचारलं. तसा गिरीश म्हणाला, तानी? काय काय बोलतोयस तू? कॉल करा म्हणजे कळेल, रुद्रांश शांतपणे म्हणाला. अंजू ही आता थोडी चाट पडली. नक्की काय करणार होता तो? गिरीश थोडासा चरकला होता. त्याने रुद्रांशच्या नंबरवर व्हिडिओ कॉल केला. समोरचा सीन पाहिला तसा त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. तानीला एका चेअरवर बांधून तिच्या डोक्याला इलेक्ट्रिक शॉक देणारी रिंग बसवलेली होती. काय केले तुम्ही? अंजूने गिरीशला घाबरलेलं बघून रुद्रांशला विचारलं. तू असं करू नाही शकत रुद्रांश, गिरीश रुद्रांशकडे चिडून बघत म्हणाला. का? तुम्ही जर शेकडो लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करू शकत असाल
तर तुम्हाला पकडण्यासाठी मी तानीला नाही मारू शकत का? रुद्रांशने शांतपणे विचारलं. तशी अंजू ओरडली. काय काय म्हणालात तुम्ही? पाहिलंस, हेच सांगत होतो मी तुला. हेच खरं रूप आहे रुद्रांश मोहितेचं, गिरीश अंजूला म्हणाला. अंजूने पाहिलं तर रुद्रांशच्या चेहऱ्यावर थोडीही कणव नव्हती. तो गिरीशला धमकी देत म्हणाला, जास्त बोलू नका. मुकाट्याने स्वतःला आमच्या हवाली करा. नाहीतर माझ्यासोबत तुमची लाडकी लेक पण स्वर्गवासी झालीच समजा. रुद्रांश. गिरीश व अंजू दोघेही सोबतच ओरडले. गिरीशने दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या. तुम्ही असं नाही करू शकत. अंजू रडवलेली होऊन रुद्रांशला म्हणाली, मी असं करू शकतो. तशीही ती एका क्रिमिनलची मुलगी आहे. तिच्या जाण्याने एवढा फरक नाही पडणार कुणाला. रुद्रांश अंजूकडे बघत निर्विकारपणे म्हणाला आणि त्याने गिरीशकडे पाहिलं. अंजूला जे बघते त्यावर विश्वास ठेवावा की नाही कळतच नव्हतं. त्याच्या बोलण्यात ठामपणा होता. तिला आता गरगरल्यासारखं झालं. गिरीश रुद्रांशकडे खाऊ की गिळू या नजरेने बघत होता. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.